टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे मुंबई आग्रा हायवे लागत असलेले HDFC बँकेच्या पाठीमागत त्या ठिकाणी बांबूचा गोडाऊन आहेत आणि त्या गोडाऊनला या ठिकाणी आग लागल्याचं आपण चित्र पाहू शकतायत। साधारण ही आग जी आहे तर 11:30 वाजेच्या जवळपास ही आग लागलेली आहे। अद्यापही 2 तास उलटून गेलेले आहेत। आपण पाहू शकतात का या ठिकाणी धुराचे लोड जे तर ते आकाशामध्ये मोठ्या प्रमाणात जे तर आत्ताही उडताना दिसत आहेत आणि या ठिकाणी जे काही आजूबाजूला जे काही दुकानं होते तर हे सुद्धा आगीच्या भक्षस्थानी गेल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। गेल्या 2 तासापासून पिंपळगाव बसवंत येथील ओझर आणि ओझर HL या ठिकाणचे जे काही अग्निशामक दलाचे जे बंब आहे तर हे आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न या ठिकाणी करताना दिसत आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बग्यांची सुद्धा गर्दी झालेली आहे। ही आग जरी कशामुळे लागली याचं कारण जरी अस्पष्ट असेल, मात्र या आगीमध्ये जीवितहानी कुठली जरी झालेली नसेल तरी या आगीमध्ये 3 ते 5 कोटी रुपयांच्या जवळपास जे तर ते इतकं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहेत। आणि ह्याच आगीच्या शेजारी या ठिकाणी जे तर या ठिकाणी एक मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे। या हॉस्पिटलमध्ये साधारण 4 रुग्ण जे तर ते ॲडमिट होते आणि त्या रुग्णांना तत्काळ या ठिकाणावरून दुसरीकडे हलवण्यात आलेलं आहे। आणि ही आग जी आहे तर ती गेल्या 2 तासापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत। अग्निशामक दलाचे बंब जे तर ही आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न करताना दिसत आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, पिंपळगाव बसवंत, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।